त्या प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशीचं अहवाल वाचन करण्यासाठी मी शारदा शेकार सहाय्यक शिक्षिका मोजरी मुले आपल्यासमोर उभी आहे. काल सर्वप्रथम आपण राष्ट्रगीतानंतर वर्गामध्ये वर्गात प्रशिक्षणाला सुंदर अशा प्रार्थनेने आपण सुरुवात केली. त्यानंतर आदरणीय गुजर सर यांनी आपला सुलभक म्हणून परिचय दिला. त्याचप्रमाणे त्यांचे जे सहकारी सुलभक आहेत आदरणीय वैशाली वैराळे मॅडम, आदरणीय आर्थिक तावडे मॅडम आणि आदरणीय गंजे सर हे आपले सुलभक आहेत. त्यांच्या परिचयानंतर त्यांनी आपला परिचय घेतला. आपल्या परिचयामध्ये एक नाविन्यपूर्ण बाब अशी आढळली की आपल्याला स्वतःचा परिचय द्यायचा नव्हता, तर आपल्या जोड्याकडून आपल्या सहकारी मित्राचा परिचय आपल्याला द्यायचा होता. तद्वतच त्यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय प्रसंग सुद्धा आपल्याला सांगायचा होता. परिचय सुरू असतानाच आपण पूर्वचाचणी पण सोडवली. त्यानंतर आपला चहाचा ब्रेक झाला. ब्रेक नंतर आपण पुन्हा वर्गात आलो आणि त्यानंतर आदरणीय गुजर सरांनी आपल्याला आपल्या तासिकेला सुरुवात केली. या तासिकेमध्ये त्यांनी प्रथम आपल्याला आपल्या या प्रशिक्षणाबाबतच्या काय अपेक्षा आहेत त्या आपल्याकडून काढून घेतल्या आणि त्यानुसार त्यांनी त्यावरूनच आपल्या या वर्गाचे या प्रशिक्षणाचे नियम सुद्धा ठरवून घेतले. त्यानंतर मूल्य शिक्षण हे शाळेतूनच का राबवले जावे आणि क्षमता आणि निष्पत्ती यामध्ये काही फरक आहे का यावर आपण सर्वांनी चर्चा केली आणि त्या चर्चेतून त्याचे उत्तर आपण आपापल्या परीने सांगण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर 2 ते 2:30 असा आपला जेवणाचा ब्रेक झाला. त्यानंतर आदरणीय वैराळे मॅडमच्या तासिकेला सुरुवात झाली. मॅडमने आपल्याला कृती पुस्तिकेचे वाटप केले आणि त्यावरून त्या कृती पुस्तिकेचे त्यांनी एक प्रश्न केला की आपली जी वर्गाची जी पुस्तक आहे आणि ही जी मूल्य शिक्षणाची जी पुस्तिका आपल्याला मिळालेली आहे कृती पुस्तिका यामध्ये काय फरक आहे, त्याच्या मांडणीमध्ये काय फरक आहे यावर आपण सर्वांनी चर्चा केली. त्यानंतर मॅडमनी आपल्याला जे आपल्या पुस्तिकेमध्ये जे उपक्रम दिलेले आहेत ते वर्गात कसे सादर करायचे, त्याची मांडणी कशी करायची, त्याबाबतचं एक प्रात्यक्षिक 1-2 पाठ आपल्याला त्यांनी प्रात्यक्षिक सादर केलं. त्यामध्ये आपण ॲज अ पहिल्या वर्गाचे विद्यार्थी म्हणून चांगला सहभाग आपण नोंदवला आणि त्यानंतर त्यांनी सुंदर अशा 1-2 बडबड गीतं अतिशय अभिनययुक्त त्यांनी सादर केले. त्यांच्या गोड आवाजाने आपल्या सर्वांना ते आवडले आणि त्यानंतर आपल्या प्रशिक्षणाची सांगता झाली. काही सुटलं असेल